जय श्री कृष्णा। आज आपण हेअर क्लिप बनवणार आहोत। खूप सुंदर असं हेअर क्लिपचं फ्लॉवर बनवलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती प्रिटी झालेला आहे। त्याचा व्हिडिओ पुढील प्रमाणे आहे। घरी उरलेली नेट आहे, ड्रेसेसची वगैरे तुमच्याकडे उरलेली नेट असेल तुम्ही ती यूज करू शकता। 4 फोल्ड मध्ये 12 इंचेसचं फॅब्रिक घेतलेलं आहे। लेंथ मध्ये तुम्ही 5 इंचेस घेऊ शकता। अशा 2 स्ट्रिप कट करायच्या दोन्ही साइडच्या फ्लॉवरसाठी। आणि आपण 2 फ्लॉवर बनवणार आहोत, एकावर एक छोटा आणि एक मोठा। छोट्या फ्लॉवरसाठी सेम प्रोसिजरमध्ये तुम्ही 2.5 इंचेसची लेंथमध्ये स्ट्रिप घ्यायची आहेत। विड्थमध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही 6 इंचेस 4 फोल्डमध्ये घेऊ शकता, कारण ते छोटं फ्लॉवर आहे। एक सिंगल फोल्ड करायचा आहे आणि आपण जशी हेमिंग करतो, रनिंग स्टिच देतो, तशी मोठी मोठी रनिंग स्टिच द्यायची आहे आणि त्याचे गॅदर्स करून घ्यायचे आहेत। गॅदर्स करून झाल्यानंतर पहिलं टोक आणि दुसरं टोक हे व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे। इथे तुम्ही थोडीशी जवळ जवळ रनिंग स्टिच देऊ शकता, म्हणजे ते निघणार नाही, पॅक बसेल। तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ अजून काही शिकायचे असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता, आपण त्याचे पण व्हिडिओ क्रिएट करूयात। आणि हेच सगळे असे नवीन व्हिडिओज शिकण्यासाठी, क्रिएटिव्ह आयडिया शिकण्यासाठी माझ्या तक्ष फॅशन स्टुडिओ चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला रोज नोटिफिकेशन येऊन जाईल। अशा प्रकारे 2 फ्लॉवर्स रेडी आहेत। आपण त्याच्यावरती छोटे कॅनव्हास राऊंड मध्ये स्टिच केलेला आहे मी। तुम्ही स्टिक पण करू शकता ग्लूने वगैरे। व्यवस्थित सगळा पार्ट आतमध्ये टाकून मग स्टिच करायचा आहे। याच्याच वरती आपण जे छोटं फ्लॉवर बनवलेलं आहे ते तुम्ही नीडलने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। ते झाल्यानंतर मी सिल्वर कलरचं बटन लावले आहे। त्याच्याऐवजी तुम्ही मोती वगैरे पण टक करू शकता। छोटे मोती असतील तर तुम्ही 3 ते 4 असे फ्लॉवर टाइप मध्ये पण करू शकता, ते पण सुंदर दिसेल। बेबी पिंक कलरचं असल्यामुळे मी सिल्वर कलरचं बटन लावलेलं आहे। आपली क्लिप रेडी झालेली आहे, खूप सुंदर दिसते, बघू शकता तुम्ही। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही कमेंट आणि लाईक करायला विसरू नका। थँक यू सो मच।